प्रश्न गंभीर झालेला आहे भाऊ. अनेक ठिकाणी अमानुष मारहाण असतील, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्ये चॉपर, चाकू, विद्यार्थ्यांमधील एकमेकांवरती हल्ले यासारख्या अतिशय म्हणजे सामाजिक समस्या जी आहे ती एक समोर येताना दिसते. हे बघा, असे काही गुन्हेगार असतील तर त्या गुन्हेगारांना सरण्या करण्याकरता आपण पाहिलं असेल की 40 गावामध्ये तर आता मागच्या काळामध्ये 3च दिवस झाले की एक प्रकारे वॉशआउट करण्यात आलं. त्याच्यामध्ये चाकूवाला असेल, पिस्तूलवाला असेल, 5,80,000ची सुद्धा रिकव्हरी करण्यात आली. म्हणजे आता पोलीस प्रशासनाने वॉशआउटचा कार्यक्रम केला. एक दिवशी तर पूर्ण जेवढ्या दारूच्या गावठी भट्ट्या आहेत ते एकाच दिवशी पूर्ण जिल्ह्यामध्ये ते साफ करण्यात आल्या. मी असं म्हणणार नाही की इतक्यामध्ये सगळं होऊन जाईल, पण पोलीस प्रशासन आता त्या पद्धतीनं जशास तसं काम करण्याकरता सज्ज आहे. त्या ठिकाणी SP साहेबांनी स्वतः ती कैफियत मी त्यांना सांगितलेली आहे आणि त्यांनी जर ते केलेलं असेल ठीक आहे, त्या मुलाची चूक असेल तर त्याच्यावरही गुन्हा दाखल होईल, पण चूक केल्यानंतर शिक्षा देण्याचा अधिकार त्यांना नाही आहे. शिक्षा देण्याचा अधिकार पोलीस प्रशासनाला आहे आणि जर कोणी कायदा हातामध्ये घेत असेल तर निश्चितपणाने त्याला वठणीवर आणू. मोदी साहेबांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलंय की भारताची जी अर्थव्यवस्था आहे ती वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था झाली 12 वर्षामध्ये, आपण ती अजून वेगाने वाढवण्याचा प्रयत्न करतोय. आपल्याला माहिती आहे की 2047 हा महासत्ता होणारा देश आहे आणि त्याच पद्धतीने आपण प्रगतीची पावलं टाकतो आहे. म्हणजे वेगवेगळे सेक्टर असतील, मग या ठिकाणी उद्योग असतील, रस्ते असतील, पाण्याची व्यवस्था असतील, इतर काही गोष्टी असतील, शिक्षण व्यवस्था असेल, याच्यामध्ये आपण अग्रेसर आहोत. आणि त्यांनी जे म्हटलेलं आहे आपण बघतोय की GDPच्या माध्यमातून असेल किंवा शेतकऱ्यांच्या विविध योजना असेल, त्यामध्ये सुद्धा आपण आता अग्रेसर पद्धतीनं राज्य किंवा केंद्र सरकारमध्ये काम सुरू केलेलं आहे. त्यांचं स्वप्न हे देशाचं स्वप्न आहे आणि हे नागरिकांचं स्वप्न आहे. ते 2047ला पूर्ण होणार आहे. ग्रामीण भागातल्या शाळा आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप जो आहे त्या CJPचे टिपकिनने केलेला आहे. त्यांचं म्हणणं की सरकार अनेकदा सरकार बदलली, मात्र ग्रामीण भागातल्या शाळा आहेत त्यांच्याकडे खूप दुर्लक्ष झालं. त्याच्यासाठी आता पुढचं लढा असं म्हणता येणार नाही की 100% शाळांकडे दुर्लक्ष झालं. आपल्याला माहिती असेल की नाशिक जिल्ह्यामध्ये गावित नावाचे एक शिक्षक आहे, ती सुरगाणा पेठ तालुका आहे, जिथे 1387 पर्यंतचा दुसरीचा मुलगा पाडा म्हणतो. सगळंच तुम्ही या कॅल्क्युलेशनमध्ये पकडणार तर बिलकुल नाही. विरोधाला विरोध करणं, मला वाटतं या गोष्टीला काही तथ्य नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये कमतरता आहे, ती कमतरता सांगा, त्याच्यामध्ये दुरुस्ती निश्चित होईल. पण सगळं फेल्युअर झालेलं आहे. मग या शिष्यवृत्तीमध्ये दिलेल्या मुलांना आपण बक्षीस दिलं, मग हे काय ढबू होते का असं म्हणता येणार नाही. कुठेतरी राजकारण आणू नये, कमतरता दाखवावी, सरकार दुरुस्त करेल. महायुतीत वाद होतील असं वक्तव्य गुलाबराव पाटलांनी करू नये असा सल्ला तुम्हाला नवनाथ बंजे भाजपचे प्रवक्ते आहेत त्यांनी दिलेला आहे. त्यांनी पूर्ण ऐकलेलं नाहीये. इथे भाजप आणि शिवसेना ही एकत्रित काम करते आणि पूर्ण जर त्यांनी ऐकलं तर बंगला सुद्धा माहीत पडून जाईल की मी काय बोलतो. आणि आमची कायम जुगलबंदी असते, पण त्या दिवशी गिरीश महाजन नव्हते म्हणून मंगेश दादांना मी पकडलं. ओके, भीती वाटते का तुम्हाला जर तुम्ही पोळे असते तर? हे बघा, मी कोणत्याही सभेमध्ये भाषणामध्ये तुम्हाला मटेरियल देतो, तुम्ही ते पुरवता, पण माझा बोलण्याचा उद्देश हाच असतो की बसणाऱ्या माणसं ठिम्म बसू नये, आनंदाने सभेचा मजा घ्यावा, त्यांच्यामध्ये फ्रेश राहावं. बधीर माणसासारखं बसू नये, उधार विकल्यासारखं. ते काम मी करत असतो, पण त्याचा अर्थ तुम्ही चुकीचा लावण्याकरता बातम्या टाकत असतात. माझी हात जोडून विनंती आहे की तुम्ही सुधारून बातम्या टाका. जर बंग यांना तुम्ही ते टाकून पुढचे वाक्य टाकले असते की मी आज गिरीश महाजनने म्हणून आज बोलतोय, तुम्हालाच बोलणार आहे, तुम्हाला ऐकावं लागणार आहे, तर ते बंगांनी ही प्रतिक्रिया पण दिली नसती. विरोधकांना काय असं असतं वाटतं, विरोधक आपले कोणाला आपले विरोधक कोण? प्रत्येकांना फ्रेश करतात, विरोधकांचं काय नाही, विरोधक आहे बघा, विरोधक हा विरोधक असणार आहे, पण व्यक्तिगत विरोध मानू नये. राजकारणामध्ये कोण कोणत्या पार्टीत कधी चालला जाईल याची गॅरंटी नाही आहे. आणि अंदर की बात आहे, कोण कोण किसके साथ आहे तुम्हाला माहित आहे. तुमच्यासोबत कोणी आहे? तुमच्यासोबत कोणी आहे का संपर्कात? आता ते सांगून विनाकारण त्याला पळवायचं आहे का मला? बायपास दुरुस्तीचं काम आहे. 15 ऑगस्ट आज दिलेली आहे, पण मला तरी असं वाटतं की अजून 2 दिवस लागतील.